मी सुचिता. गुड मॉर्निंग. आज संडे आहे आणि सुट्टी असल्या कारणाने मी निघाली आहे मुंबईला. चला बघूया पुढचा प्रवास कसा माझा होतोय तो. ठीक आहे. बसची वाट पाहता पाहता काय करणार, शेवटी इको आली. इको गाडी आल्याने मग ट्रेनही पकडायचे होते, तर काय करणार, मग बसावं लागलं इको ह्या गाडीमध्ये. मग त्या टायमाला एक माझ्या आईच्या गावामध्ये त्या टायमाला काय करणार, ॲडजस्टमेंट करून बसावं लागलं. आणि मग माझ्या गावातून, माझ्या आईच्या गावातून एक आत्या मासे घेऊन जात होत्या विकायला. मग मी त्यांनाही व्हिडिओमध्ये घेतलं आणि मग आम्ही दोघांनी तुम्हाला सर्वांना हाय केलं. मग काय, मला खूप भूक लागले होते. मग काय करू, बोरवली स्टेशनला उतरून पूर्वेला येऊन पहिल्यांदा मी ब्रेकफास्ट करून घेतला आणि मग त्यानंतर माझा प्रवास चालू झाला मंदिराकडे जाण्यासाठी. ही बघा ट्रॅफिक कशी असते मुंबईची. ठीक आहे. अगदी तर थोड्या वेळाने आपलं मंदिरसुद्धा येणार आणि तुम्हाला मी मंदिराची पूर्ण माहिती देऊ शकते. आता मंदिराचं स्थान आहे मुंबईतील बोरवली पूर्वे येथील त्रशीवर काजूपाडा अभिनवनगर रोडवरती स्थिर आहे. हे मंदिराचं नाव आहे त्रिमंदिर. बघा, चला बघूया आता आपण पुढे जाऊन. ह्याची संकल्पना आहे त्रिमंदिर. हे दादा भगवान ह्यांची संकल्पनेवरती आधारित आहे, जी वेगवेगळ्या धर्मावरील हिंदू, जैन आणि बौद्ध ह्या देवामध्ये भेदभाव न करता एका छताखाली दर्शन घडविते. असं सुंदर दृश्य पाहता क्षणी काय करणार माणूस, तुम्हीच सांगा बरं. त्या टायमाला मला सुचलं की थोडंफार चला आपण आपले व्हिडिओ शूट करूया. मग त्याच निसर्गरम्यामध्ये जाऊन फुलांसोबत थोडंसं खेळून आणि मी हा फूल माझ्या कानावरती ठेवून सुंदर पद्धतीने फोटो शूट केले, व्हिडिओ शूट केले, छान जसं मला वाटलं. आणि आता चला पाहूया आपण तर पुढे जाऊया आणि बघूया आपण मुख्य देवता इथे कोण कोण आहेत आणि त्यांचं आपण दर्शनही घेऊया. इथे वातावरण इतकं अत्यंत प्रिय, शांत आणि प्रसन्न ठिकाण आहे, जे मनाला शांती देते. खरंच खूप सुंदर आहे. इकडचं जवळचं ठिकाण जर तुम्हाला म्हणाले ना मी, हे राष्ट्राचे उद्यान नॅशनल पार्कच्या जवळ असल्यामुळे निसर्गाचा परिसर एकदम सुंदर पद्धतीने आपल्याला पाहता येतो. तुम्ही जर येत असाल, तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करत असणार तर तुम्ही नक्कीच विजिट द्या. खरंच खूप सुंदर दृश्य आहे आणि खूप सुंदर मंदिरसुद्धा आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि वॉशरूम इतकं नीट अँड क्लीन,
खूप सुंदर होतं वॉशरूम. हे बघा माझे काय इथे व्हिडिओ शूट चालूच आहेत, ब्लॉग बनवणं. मग त्यानंतर निघाले मी बँड्राला. हे बघा तुम्ही बघू शकता. प्रत्येक ठिकाणी मला व्हिडिओ शूट करणं, फोटो शूट करणं खूप हॅबिट आहे. नखरू पण तितकीच आहे. मी नखरे करायला खूप आवडतं. मी पोचले आता बँड्रा स्टेशन. तिकडनं आता निघेल एक थोड्या वेळाने बँडस्टँडला. व्हिडिओच्या चक्करमध्ये कधी काही होईल ना त्याची काही शक्यता नाही आहे. हे बघा आता काय होते ते. पडता पडता मी राहिले आणि मग स्वतःवरती हसले, भरपूर सारे हसले. काय करणार, आजूबाजूची पब्लिक बघत होते पण ठीक आहे, इग्नॉर. खूप थकवा जाणवत होता. मग शेवटी लिंबू पाणी प्यायले आणि मग त्याच्यानंतर निघाले ऑटो रिक्षा पकडून पुढच्या प्रवासासाठी. पुढे बघा कोणाचा पुढे नाही मागे बघा हा शाहरुख खानचा बंगला दिसतोय. मन्नत. सध्या घराचं त्यांचं काम चालू आहे. घर नाही म्हणता येणार, बिल्डिंग आहे ती, बिल्डिंग आहे. आणि त्यानंतर खूप भूक लागले होते. मग मी काय पेरू घेतला खाण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग कबुतरासोबत थोडेसे खेळायला लागले, फिरायला लागले. हे बघा तुम्ही पाहू शकतात. खूप सुंदर दृश्य होतं आणि खूप छान वाटत होतं. त्यानंतर निघाले इथून मी खाऊ गल्लीमध्ये गेले आणि त्याच्या आधी खूप सारी शॉपिंग केली. बॅग घेतली, मोबाईलचं कवर घेतलं, स्क्रीन गार्ड चेंज केलं, परफ्यूम घेतला आणि मग खाऊ गल्लीमध्ये खूप लागले होते तर राईस ऑर्डर केला. आणि ही बघा पब्लिक कशी बसली, जसं आपण वरातीमध्ये जेवायला बसलो त्याप्रमाणे. आणि मग मी निघाले घरी जाण्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. शेवटची लस्सी.